मी अगदी मनापासून माझे छोटे छोटे क्षण तुमच्यासोबत शेअर करते. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक छोटासा सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा परिवाराचा भाग नक्की व्हा. तुमची साथ माझ्यासाठी खूप खूप मौल्यवान आहे. पावसाळा चालू झाल्यापासून ना घरामध्ये फक्त एकच वाक्य आहे, आज काय स्पेशल, मग उद्या काय स्पेशल. हे म्हणत म्हणत ना दररोज काहीतरी नवीन बनवण्याचा आमचा प्लॅन होतो. तर आजचा प्लॅन होता अळूच्या वड्या बनवायच्या. म्हणून शेतातून अळूचे गड्डे होते, तिथेच शेजारी पानं तोडून आली आणि शेतात चांगल्या पाण्यात स्वच्छ धुवून आणली. घरी आले तर मुलं स्कूलमधून आली होती. आता अळूच्या वड्या बनवायच्या म्हटल्या तर चिंच तर लागणार होती. पण झाडांवरती मी चिंच बघायला गेले तर एकही पिकली चिंच नाही सापडली. कारण आता चिंचाचाच मोसम तर निघून गेला. म्हणून ह्या कोवळ्या कोवळ्या चिंचा घेतल्या आणि मला लहानपणीची आठवण आली. तर इथं ना मी कोवळ्या कोवळ्या चिंचा लहानपणी खूप खायचे. तर आता एवढी टेस्ट सुंदर लागत होती. याच्यामध्ये मीठ तिखट टाकून खूप छानशी टेस्ट लागते. आणि आता ही एक गोष्ट बघूनही मला लहानपणीची आठवण आली. आता इथं ना आमच्या आदर्शनेने काय केले, सगळे फ्रेंडशिप बँड ना ही सायकलला लावून ठेवले होते. आम्ही लहानपणी असंच करायचो. आता आणि पावसामुळे ना हे छानसं वातावरण बाहेरचं झालेलं आहे. ह्या पावसाच्या वातावरणामुळेच दररोज काहीतरी प्लॅन होतो बनवण्याचा. आता अळूच्या पानाच्या वड्या बनवायच्या म्हटल्यानंतर ना त्याच्यासाठी घेतली लसूण, कोथिंबीर आणि मिरची. हे सगळं काही मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि आमचा प्लॅन होता की हे सगळं काही चुलीवरतीच बनवून घ्यायचं होतं. म्हणून काय केलं, आईने मला चुलीवरती पातेलं काळं होतं ना, तर ती गावची ट्रिक म्हणतात ना, तसं माती लावून दिली पातेल्याला. कारण पातेल्यानंतर जास्ती काळं नाही पडणार. कारण चुलीच्या धुरामुळे ना सगळी पातेलं खराब व्हायला लागली होती. मग हे पातेलं होतं ते बोलले, आई थांब, असं काही करू नको, आता याच्यावरती ना माती लावून देते मी, म्हणजे ते काळं नाही होणार. मग मी ते पातेलं घेतलं आणि चुलीवरती ठेवलं. आता ही अळूची पानं ना अशी देठं काढून घ्यायची त्याची आणि ना ही बेल्याने मी थोडीशी चिपून घेतली. बेल्याने चिपून घेतल्यानंतर ती अळूची पाने जरा सॉफ्ट राहतात आणि म्हणजे जे सारण बनवले ना ते पानांना एकदम व्यवस्थित बसेल. आता मला पेटवायची होती चूल, पण मला इकडे गावाला आल्यानंतर हे सगळं काही जमत नाही. तरी पण मी ट्राय करत राहते. कशी मी ती चूल पेटवली आणि पातेलं ठेवून दिलं. आता मला हे सगळं काही मिक्सचर बनवायचं होतं. आता बेसनपीठ घ्यायचं. बेसनपीठमध्ये ना आपल्याला जे कोथिंबीर, लसूण आणि मिरचीचं सारण बनवलेलं आहे ना, मिक्सरमधून बारीक करून आणलेलं आहे मी ते, आणि ते त्याच्यामध्ये टाकायचं. धना पावडर, हळद, जिरे, ओवा सगळं काही टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता मला चिंच काही भेटली नाही, त्यामुळे मी चिंचेचा कोळ नाही टाकला. चिंचेच्या कोळाने एकदम व्यवस्थित टेस्ट लागते. आणि सगळ्या पानांचा ना असा रोल करून घेऊन त्याला चिरून घ्यायचं आहे. आता जनरली सगळे करतात की अळूच्या पानांना एकदम सगळं काही मिक्सचर लावून ना ते, नेहमीच मी तसे करते, पण आता म्हटलं हे काहीतरी वेगळ्या प्रकारे ट्राय करावं. तर ते सगळं काही चिरून ना मी एकत्र सगळं मिक्सचर मिक्स करून ना हे सगळं काही त्या थापून घेतल्या वड्या आणि वरून ना त्याच्यावरती तीळ टाकून दिले. अळूच्या पानामध्ये फायबर आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे. आता अळूची पानं कच्ची कधी खायची नाहीत. त्याच्यामध्ये ना कॅल्शियम ऑक्सलेट हा घटक असतो. त्यामुळे ना आपल्या घशाला खाज किंवा जळजळ होऊ शकते. म्हणूनच अळूची पाने ना नेहमी व्यवस्थित शिजवून घ्यायची असतात. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.